आता एक सविस्तर बातमी। गदिमांची पंचवटी वास्तू पाडण्यास विरोध केल्यानं जीवाला धोका असल्याचं गदी माडगुळकरांचे नातू सुमित्र माडगुळकर यांनी आरोप करत म्हटलंय। निवासस्थान पाडण्यास विरोध करत असल्यानं नातेवाईक त्रास देत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। दरम्यान गदिमा महाराष्ट्राचं वैभव आहे असं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे सुद्धा म्हणाले। त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून काय तो न्यायिक मार्ग काढू असंही शेलार यांनी आश्वासन दिलंय। अतिशय जवळच्या नातेवाईकांकडनं म्हणजे ज्यांची नावं मी आता घेऊ शकत नाही, पण गदिमांचे जे वारस म्हणून स्वतःला सांगतात, जे गदिमांवरती मोठी मोठी पुस्तकं लिहितात, आपल्या बंगल्यावरती मोठी मोठी पुस्तकं लिहितात, ते लोकांकडे जाताना दाखवतात की आम्ही गदिमांचा वारसा पुढे नेतोय, पण हे तीच लोक प्रत्यक्षात गदिमांचं घर पाडायला तयार आहेत आता। आणि तेच आम्हाला धमक्या देणं किंवा बिल्डरला आत करणं हे असे उद्योग त्यांचे चालू असतील। ही वास्तू आता जवळजवळ 100 वर्षापूर्वीची आहे आणि खूप मोठे मोठे लोक इथे येऊन गेलेले आहेत। गदिमांनी गीतरामायणासारखे महाकाव्य येथे लिहिलेले आहे, त्यामुळे ही वास्तू जतन व्हावी हा माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहील आणि त्याच्यासाठी माझा लढा चालू असेल। हां, आणि थोडासा विरोध करत असल्यामुळे थोडासा माझ्या जीवाला धोका की आम्हाला धमक्या देणं असे उद्योग त्यांनी चालू